वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना पोलीस अधिकाऱ्यांची मारहाण, निलंबनाच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन. नमस्कार, मी रिया पवार, रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आणि ही बातमी आहे, ब्रेकिंग न्यूज आहे, खळबळजनक धक्कादायक बातमी लातूर येथून आहे. पाहूयात सविस्तरपणे. येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या तणावाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना पोलीस अधिकाऱ्यांकडूनच मारहाण, धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आणि या घटनेमुळे लातूर जिल्ह्यातील पत्रकार वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली असून दोषी पोलीस अधिकाऱ्यांच्या तात्काळ निलंबनाच्या मागणीसाठी पत्रकारांनी लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन दिलेलं आहे. या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्य मानव अधिकार आयोग, राष्ट्रीय मानव अधिकार आयोग, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, लातूरचे जिल्हाधिकारी आणि प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया यांच्यासह महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांनाही पाठवण्यात आलेले आहेत. लातूर येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर अशोक पोद्दार यांच्या हॉस्पिटलमध्ये बालाजी चव्हाण नावाचा एक इसम उपचारासाठी भरती होता. मात्र शुक्रवार दिनांक 19 जून रोजी उपचारादरम्यान त्याचा संशयास्पदपणे मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बालाजी चव्हाण याचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला. आणि या घटनेमुळे हॉस्पिटल परिसरात नातेवाईकांनी एकच गर्दी केली, तणावाचे वातावरण निर्माण झाले. आणि या गंभीर घटनेचे वृत्तसंकलन, वार्तांकन करण्यासाठी स्थानिक पत्रकार नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी पोहोचले. पत्रकार आपले कर्तव्य बजावत असताना तिथे उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी कायद्याची बाजू आणि पत्रकारांचे हक्क समजून न घेता थेट अरेरावी सुरू केली. पोलीस अधिकाऱ्यांकडून धक्काबुक्की आणि शिवीगाळ, नातेवाईकांचा आक्रोश आणि घटनेचे कव्हरेज करत असताना पोलीस उपअधीक्षक समीर साळवे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज बिजिरगे यांनी कर्तव्यावर असलेल्या पत्रकारांना अडवले. केवळ अडवलेच नाही तर त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत थेट धक्काबुक्की आणि मारहाण केली. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मानल्या जाणाऱ्या पत्रकारांवर पोलीस प्रशासनातील जबाबदारी अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे हात उचलल्यामुळे पत्रकार वर्गातून तीव्र निषेध नोंदवला जातो आहे. लोकशाहीत ही बाब अत्यंत अशोभनीय. पत्रकारांनी निवेदनात म्हटलं आहे की लातूर जिल्ह्यात यापूर्वी पत्रकारांना पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून वार्तांकन करताना अडवणे, अपमानित करणे किंवा अर्वाच्य भाषेत बोलण्याच्या घटना घडलेल्या आहेत. आणि पोलिसांची ही दडपशाही लोकशाही मार्गाने काम करणाऱ्या माध्यमांचा आवाज बनणारी आहे. पोलिसांची ही दडपशाही लोकशाही मार्गाने काम करणाऱ्या माध्यमांचा आवाज दाबणारी आहे. 7 दिवसांचा अल्टिमेटम आणि उपोषणाचा इशारा. लातूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. पोलीस अधीक्षक आणि मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात पत्रकारांनी खालील मागण्या केल्या आहेत. एक, संबंधित पोलीस उपअधीक्षक समीर साळवे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज जिरगे यांची तातडीने खातेनिहाय चौकशी करावी. पुढील 7 दिवसांच्या आत दोन्ही दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे. जर प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्यानं दखल घेतली नाही आणि दोषींवर कारवाई झाली नाही तर लातूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार लोकशाही मार्गाने तीव्र उपोषण करतील, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनांवर या प्रमुख पत्रकार नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आणि या अन्यायाविरोधात लातूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटना एकवटल्या असून निवेदनावर खालील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. अशोक देडे, प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ. नरसिंग घोणे, लातूर जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ. अफसर कारभारी, जिल्हा कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ. लिंबराज पन्हाळकर, जिल्हा उपाध्यक्ष. मनीष हजारे, डिजिटल विंग, जिल्हाध्यक्ष यांच्यासोबत नेतेजी जाधव, रामप्रसाद काबरा, आनंद दनके, आतिश कांबळे, हरुण मोमीन, अंबादास करकरे, मोहसिन खान, शिवाजी कांबळे, रवी बिराजदार, यशवंत पवार, सौदागर, अजित शरद पवार, चंद्रकांत सूर्यवंशी, सोनवणे, संतोष वाल्मिक, केंद्रे, नितीन बनसोडे, संदीप गवळी, सुनील कांबळे, शिंदे लहू, रोहिदास कलवले, शेख विक्रांत शेंके, समीर शेख इस्माईल, मारुती पवार, विष्णू आष्टेकर, वामन पाठक, शिवाजी मिसाळ, शरद राठोड,
परवेज सय्यद आदी अनेक पत्रकार बांधवांनी या निवेदनावर स्वाक्षऱ्या करून कारवाईची मागणी केली आहे. अशाच घटनांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हा बोला. एसपीची आपण भेट घेतलेली आहे, विषयावर चर्चा झालेली आहे. काय नेमकं निवेदन आपण सादर केलं आहे? लातूर जिल्ह्यामध्ये यापूर्वी वारंवार पत्रकारांना पोलीस बांधवांकडून अरवैधच्या भाषेत बोलणे, शिवीगाळ देणे आणि त्यांना मारहाण करणे असे अनेक वेळेस प्रकार घडले. पण सुसंस्कृत लातूरमध्ये पत्रकारांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ मानतो आपण पत्रकारांना, त्यांनी संयम राखला. पण आज रोजी परवा पोद्दार हॉस्पिटल येथे एक मयत व्यक्ती होता, त्याचं वार्तांकन करण्यासाठी पत्रकार बांधव त्या ठिकाणी गेले होते. पण त्या ठिकाणी लातूर शहराचे DYSP साळवे आणि त्यांचे API जिरगे या दोघांनी जाणून बुजून पत्रकारांना वार्तांकन करताना अडवलं की अरे तुम्ही ते वार्तांकन करू नका, थांबवा असे म्हणून पत्रकारांना त्यांनी धक्काबुक्की तर दिली, अरवैधच्या भाषेत शिवीगाळ केली आणि त्याला चोराशी मारहाण केल्यामुळे आज आम्ही त्याचा निषेध म्हणून आज लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे सरांना भेटून आमच्या व्यथा या ठिकाणी मांडल्या आहेत. येणाऱ्या 7 दिवसामध्ये संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांना जर त्यांनी निलंबित नाही केलं तर आम्ही आमरण उपोषणाला या ठिकाणी आम्ही बसणार आहोत. एवढेच नाही, संबंध महाराष्ट्रभर या घटनेचा निषेध होत आहे आणि निषेध होणार आहे.